जसं तुम्ही आता शासकीय यंत्रणांचा एक त्रास बोललात, तर आपल्या इकडून पण तुम्हाला काय त्रास झालाय आणि तिकडे जे मराठी लोकं आहेत, जे तुमच्याशी टचमध्ये आहेत, कारण शासकीय गव्हर्नमेंटसाठी तुम्ही भारताशी टचमध्ये आहेत. त्यांचा मराठीशी आणि भाषेची काही एवढा संबंध नाही. आता जसं बघितलं, सिनेमे बॅन करतायत कारण तुम्ही आर्टिस्टशी काम केलंय. तसा काय त्रास तिकडच्या नागरिकांना येतो आणि तुम्हाला इकडे भारतात राहून त्यांना शिकवताना का त्यांच्याशी तुम्ही इथला त्रास सुरुवात करायची तर मराठी माणसापासून. मला मराठी माणसापासूनच त्रास आहे. हा जेव्हा माझा प्रोजेक्ट सुरू झाला, पहिले कॉमेंट्स मला जे यायचे किंवा मला मेसेज ते हे यायचे की कुठे चालले पाकिस्तानला शिकवायला, इथे महाराष्ट्रातच तुमची गरज आहे, इथे शिकवा, काय शिकवायचं ते. या लोकांना हे माहितीच नव्हतं बाकीच्या लोकांना. आजही तिथे गायकवाड आहेत, भोसले आहेत, करात आहेत, खांडेकर आहेत, सांडेकर आहेत, राजपूत आहेत, ही मराठी आहेत, हे या लोकांना माहितीच नाही. अर्धवट माहितीच्या आधारे मला मेसेज यायचे, फोन यायचे की अरे मग पण त्यांना ही कल्पनाच नव्हती. दुसरा, शासकीय अधिकाऱ्यांना काय असतं की यांना फक्त कायद्याचे नियम, म्हणजे असं म्हटलं जातं की कायद्याला आकृती असते, प्रवृत्ती नसते. यांना कळत काहीच नाही, यांना माहिती काहीच नसतं, यांचं सगळं पुस्तकी ज्ञान असतं. पण हे एक वेगळं काम करतोय माणूस आणि हे भाषेसाठी करतोय, हाही बऱ्याच लोकांना याची माहिती नाही. तर मग हा पाकिस्तानची काम करतो म्हणजे काहीतरी प्रचंड आता कारस्थानी कार्यक्रम आहे असं काहीतरी त्याचाही थोडा बहुत त्रास झाला. पण मी ते सगळं मिटवण्यात यशस्वी ठरलो आणि अतिशय गुण्यागोविंदाने मराठी माणसाची समजूत काढण्याचा मी प्रयत्न केला. सर, महाराष्ट्रामध्ये शेकडो हजारो लोक असे आहेत की ज्यांच्या 3-3 पिढ्या महाराष्ट्रात गेलेल्या आहेत, ते इथेच राहता आहेत आणि आजही ते धडपणे मराठी बोलू शकत नाही. असे अनेक लोक तुमच्याही कॉन्टॅक्टमध्ये. हो, मराठी लोक आहेत. मराठी आहेत आणि तुम्ही असं आजही कॉन्व्हेंटमध्ये जाणारी जी मंडळी आहेत, ज्यांची मुलं आहेत, तर सुरुवात घरापासूनच होते. अनेक इंग्लिश शब्द असे येतात की मी आता संशोधन करायच्या मागे आहे की हा शब्द इंग्लिशमध्ये आला तो कुठून आला, कारण याला धड मराठी कळत नाही, धड इंग्लिश कळत नाही. त्याच्यामुळे माझा प्रयोग हा छान आहे. आणि मला दुसरा एक देश झाला मॉरिशस. मॉरिशसमध्ये मराठीचं खूप छान वातावरण आहे. मॉरिशसमधली माणसं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमच्या आणि माझ्यापेक्षाही छान मराठी बोलतात. तुम्हाला वाटणार नाही की हा माणूस मॉरिशसचा आहे. असं वातावरण सध्या क्रिएट होतं. म्हणजे पाकिस्तानच्या ह्याच्यामध्ये बंधनं कमी असतील मॉरिशसमध्ये का? तिकडे पण मॉरिशसमध्ये अजिबातच काहीच बंधन नाही ना. नाही. उलट शासकीय पूर्ण सपोर्ट आहे. 60,000 मराठी पुस्तकांचं ग्रंथालय आहे. महाराष्ट्र मंडळ आहेत. कल्चरल कार्यक्रम होतात मराठीमध्ये. पाकिस्तानमध्ये ते नाही. पाकिस्तानमध्ये त्यांची बंधनं आहे, ती त्यांची शासन व्यवस्था आहे आणि ते साहजिक आहे. तर त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये अनेक रिस्ट्रिक्शन आहे. पण या रिस्ट्रिक्शनमधून मार्ग काढून आमचा प्रोजेक्ट चालू आहे. कारण आमचं सुरुवातीलाच ठरलं होतं की आपण कुठलाच बॉर्डर इश्यू करायचा नाही. तुझ्या देशात काय राजकारण आहे, माझ्या देशात काय राजकारण आहे, तेथे काय धर्माचं चालतं, माझ्या देशात काय धर्माचं चालतं, हा विषय नाही. फक्त मराठी भाषा हाच आमच्या प्रोजेक्टचा एक भाग. हे सगळं करताना आणि तुम्ही करताय, इकडच्या शासकीय यंत्रणांमुळे तुम्हाला काही तुमचं शिकवण्यात त्रास झाला का? त्यांनी मदत केली काय? कसं? मदत नाही केली. मदत नाही. शासनातर्फे कुठलीही मदत नाही. सगळ्याच दृष्टीने मदत. म्हणजे स्टुडिओ माझा आहे, स्टाफ माझा आहे, माझी फॅमिली राबते आहे आणि कुठली 1 रुपया फी आजपर्यंत या 70 देशांसाठी मी काम करतो, 1 रुपया कोणाकडनं घेतलेला नाही. मी कुठलं ते कुठले फंड असतात, CSR फंड वगैरे, मला अनेक लोकांनी दिलं. मला अनेक प्रदेशातून मेसेजेस आले. एक मॅडम आहे, त्या मला म्हटलं सर मी तुम्हाला स्टुडिओ करून देते, मी तुम्हाला कॅमेरा घेऊन देते. असलं कुठलं काम मी करत नाही, म्हणजे केलेलं नाही. पण मदत जाऊ द्या, अडचणी आल्या, 100% आल्या. पण त्याच्यावर मी मात केली. कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की शासकीय अधिकाऱ्यांना कळत काहीच नाही. हे APSC UPSC जाड पुस्तकं वर्ष 2-2 वर्ष वाचायची, याच्या व्यतिरिक्त काही जग असू शकतं याचे त्यांना अजिबात जाणीव नाही. आणि शासनाचं काम एक चाकोरीबद्ध काम असतं. त्याच्या इकडे तिकडे कोणी जायला लागलं की यांचा लगेच त्रास होतो यांना. तर तोही त्रास मलाही देण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण मग मी त्यांचं समाधान केलं. कसा त्रास काय झाला? थोडं विस्तार मध्ये जर जाऊ शकता तर. काही बंधनं आहेत, आम्ही म्हणजे त्यांच्यावर बोलू नाही. ठीक आहे. दुसरं, जसं लोकांनी तुम्हाला CSRच्या अंडर वगैरे मदत करायचं ठरवलं. आज तुम्ही जे काम करताय खूप चांगलं आहे. आज पैसे अशी गोष्ट आहे ज्यांनी कुठलंही काम करताना पैसा असेल तर ते सोपं होतं, लागतोच आणि सोपं होतं. उद्या तुम्हाला समजा ट्रॅव्हल, पाकिस्तान आहे पण बाकी देशात ट्रॅव्हल करायचं आहे, त्यांना
आज ऑनलाईन शिकवताय, फिजिकली जाऊन भेटायचंय, तर मग का नाही घेत पैसे? नाही, आम्ही सुरुवातीला एखादी संस्था करावी किंवा कोणाकडनं फंडिंग घ्यावं याची काही गरज मला वाटली नाही. मी खूप श्रीमंत अशातला काही भाग नाही. माझा नरिमन पॉईंटला बंगला नाही, माझ्याकडे मर्सिडीज बेंज नाही, आणि ती पाहिजे आयुष्यात असं स्वप्नही नाही. पण अगदी मी झोपडपट्टी जन्माला आलो, माझी उद्याची सोय नाही अशी अवस्था नाही. सुखी आहे मी. तर मला असं वाटायचं की एक समाजकार्य म्हणून आपण हे काम करावं. पण तुम्ही म्हणलं तसं आता प्रकर्षाने जाणवायला लागलाय. याचं कारण असं आहे की आता अनेक परदेशातले मित्र म्हणतात की सर ऑफलाईन कार्यक्रम घ्या. तर आता मी पुण्यामध्ये एक मोठा कार्यक्रम घेत आहे येणाऱ्या मे मध्ये, आणि ते एक प्रकारचं स्नेह संमेलन आहे. जगभरात जे सगळे मराठी आहेत, चांगले साहित्यिक आहेत, सगळे चांगले कवी आहेत, आम्ही आतापासून त्यांना मेसेज टाकले आहेत. पुढच्या वर्षी मे मध्ये, पुढच्या येणार मे. अच्छा, येणार येणार मे म्हणजे एक 7-8 महिने मला मिळतात, 6-7 महिने. 26 ना? चांगले साहित्यिक आहेत, चांगले कलावंत आहेत. म्हणजे आमच्या अनिल कांबळे दुबईला आहेत, अतिशय ग्रँड असा कलावंत आहे. चांगले कवी आहेत, चांगले लेखक आहेत, या सगळ्या उद्योगपती आहेत, उद्योजक आहेत, मोठी व्यावसायिक आहेत, अशा सगळ्यांचं, आणि ज्यांनी काही उल्लेखनीय वेगळं असं काम केलं आहे. वराडकरांचं नाव तुम्ही आता सांगितलं. वराडकर पोलंडचे राष्ट्रपती होते, लिओ वराडकर. तर असे अनेक लोक मराठी जगभरामध्ये. आता जपानच्या सिरियलमध्ये ते पण पुराणिकच आहे. तर ह्या जगभरात या लोकांनी जे काम केलेलं आहे, तर अशाही काही लोकांना बोलवायचं आहे, त्यांचाही सन्मान करायचा मराठी माणसांतर्फे. तर त्यावेळेला पैसा लागेल, आणि त्यावेळेला निश्चितच मी या लोकांची मदत घेणार आहे. शिवाजी कोर्ट आणि काही जागा आहे त्याबद्दल आपण बोलत होतो, तर त्याबद्दल थोडी माहिती द्या की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या प्रॉपर्टी आहेत आणि तुमची काहीतरी त्याच्याबरोबर पण चालू आहे शासकीय यंत्रणांबरोबर. कुठल्याही देशामध्ये तुम्हाला एमबीसी निर्माण करायची असेल तर ते देश तुम्हाला स्वतः जागा देतं, आणि तिथे तुम्ही तुमच्या एमबीसी उभारायचे. मुंबईमध्ये आहेत, दिल्लीमध्ये आहेत, या सगळ्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या जागा आहेत ज्या तुम्ही जपानला दिली, चायनाला दिली, अगदी पाकिस्तानला सुद्धा दिली. पाकिस्तानमधली जी अवस्था होती ती थोडीशी वेगळी आहे. तिथे कराचीला सुरुवातीला आपला एमबीसी उघडायची होती, म्हणजे 1950च्या नंतर. 47 ते 50चा पिरियड तर आपला अतिशय स्ट्रगलचा पिरियड होता. त्यावेळेला एमबीसी वगैरे डोक्यात नव्हतं कोणाच्या. तर 50ला जेव्हा त्यांनी आपल्या इंडियन गव्हर्नमेंटला सांगितलं की तुम्ही लँड परचेस करा इथे, तुम्ही तुमचं उभारा. मग आपण या 6 लँड्स आपण कराचीमध्ये घेतल्या, याच्यामध्ये गव्हर्नमेंट क्वार्टर्स होते, म्हणजे एमबीसीचे जे कर्मचारी चपरासापासून तर राजदूतापर्यंत, असं सगळं करत काही ठिकाणी ज्याला आपण करमणुकी केंद्र, कर्मचाऱ्यांसाठी वगैरे असं वेगवेगळे. नंतर काय झालं, पुन्हा आपलं आलंच ते, पुन्हा आपले सगळे राजदूत वगैरे परत आले. मधल्या पिरियडमध्ये काय झालं की रावळपिंडीला त्यांनी इस्लामाबादला त्यांनी राजधानी शिफ्ट केली. या सगळ्या जागा ओस पडल्या. अतिशय चांगले मोठा हॉल आहे. हा जो शिवाजी कोर्ट मागण्याचं कारण असं की ते महाराजांचं नाव आहे, मराठीची अस्मिता. महाराज म्हणजे आमचं म्हणजे दैवतच आहे, आणि महाराजांच्या नावाने जर तिथे आहे तर तीच जागा तिथल्या महाराष्ट्र मंडळाला का मिळू नये. आपल्याकडे जगभरात महाराष्ट्र मंडळ आहे, पण पाकिस्तानमध्ये महाराष्ट्र पंचायत आहे, जे न्यायनिवाडे करतं, जे लग्नांमध्ये मदत करतं, सगळ्या विधीमध्ये सगळे मराठी एकत्र येतात. तर आमचं असं म्हणणं की त्यांच्या ट्रस्टी जे आहेत त्यांच्या हवाली जर तो तुम्ही हॉल केला, तुम्ही जसं आपल्याकडे लीजवर वगैरे करतो 99 वर्षाचा करार वगैरे तसं करा, काही नाममात्र फी त्यांच्याकडनं घ्या. पण त्यांना कार्यक्रम करताना अडचणी जातात, आणि गरीब लोक मराठी आहेत ज्यांच्या लग्नाचे प्रॉब्लेम्स असतात, हॉल मिळत नाही. कारण कराची हे दुसरं मुंबई आहे, तितकंच कॉस्टली आहे सगळ्या बाबतीत. आता पाकिस्तानची महागाई तुम्ही तुलना करा, आमचे 100 रुपये त्यांचे किती होतात, आपले 100 असतील तर त्यांचे जवळजवळ 250-200च्या आसपास होतं. तर मग हे सगळ्या लोकांना नाही जमत, तर मग त्यांना एक प्रकारे हॉल मिळाला. आणि आमचं असं म्हणणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय त्यांचं चारित्र्य आहे, त्यांच्या सगळ्या चरित्राचा एक छान असा संग्रह तिथं होईल. महाराजांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल करता येईल, आपलं संत वाङ्मय ठेवता येईल. इतक्या कला आहेत, आपली गवळण काय आहे, आपली लावणी काय, इथपासून आपला पोवाडा काय, आपला अभंग काय, तर याचं तिथे करा. आम्ही करू मदत त्यांना. आणि मी नाही, माझ्यासारखे तुमच्यासारखे महाराष्ट्रात शेकडो लोक आहेत जे म्हणतील की चला आम्ही मदत करायला तयार आहे भाषेसाठी. तर आणि आता तर अभिजातही झाली भाषा, तर त्या दृष्टीने मी ते मागितलेलं आहे.